हाय, नमस्कार सगळ्यांना. तर आज आहे गावाकडचा तिसरा दिवस आणि मोठे दादा आहे ना, त्यांनी बनवले होते पोहे सगळ्यांसाठी. तर हा बघा, हा त्यांचा मुलगा आहे वेदू. तो खात होता पोहे, शिवांश पण खात होता आणि मी पण घेतले होते. म्हणजे सगळ्यांनीच नाश्ता केला आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणजे माझ्या दीदीच्या घरी जायचं होतं. माझ्या 2 बहिणी त्या दोघी शेजारीच राहतात ना, तर म्हणलं दोघींकडे पण जाऊन येऊ एकदा. तर मग आवरलं होतं बाहेर जाण्यासाठी. कसं वाटतं इकडे असे कपडे धुवायला गावाकडे? किती दिवसांनी इकडे आल्यावरच पण कपडे खरे याच्यावरच निघताय ना, या दगडांवर घासूनच निघता. शेतातले कपडे असतात ना, शेतातले कपडे नाही निघणार मशीनमध्ये. शिवांशला आम्ही नेणार नव्हतो कारण ना कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि त्याला ऑलरेडी सर्दी झाली होती. त्याचा आवाज पण बसला होता. म्हणजे आम्ही पुण्याला होतो ना तेव्हापासूनच त्याला जरा सर्दी झालेली आणि मग इकडे तर पाऊस सुरूच होता कंटिन्यू. त्याच्यामुळे अजूनच त्याचा आवाज पण बसला होता. आणि त्याचं पण असं नाही की त्याला सगळीकडे आमच्यासोबत यायचंच असतं असं नाही आहे. तो थांबतो आरामात त्याच्या आजीसोबत. जी माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे ना, तर तिच्या सासूबाईंना बरं नव्हतं, तर आम्हाला त्यांना भेटायला जायचं होतं खरं तर. आणि गावाला आलं की आम्ही ट्राय करतो की जास्तीत जास्त लोकांकडे जाऊन येऊ. त्यात पाऊस पण चालू होता, पण म्हणलं जाऊच या आपण. तर रेनकोट वगैरे घातले दोघांनी आणि निघालो. भिजले का? वॉच कशाला घातलं तुम्ही? पाऊस होता तर. किती मोठा कावळा आहे हा. का? का बरं? त्यानंतर आम्ही आलो होतो इथे चष्म्याच्या दुकानात, कारण शिवांशचा जो चष्मा आहे ना, त्याच्या दोन्ही काचा जरा खराब झाल्या होत्या. त्याला स्क्रॅच आले होते, तर त्या चेंज केल्या आणि इथे ॲपल वगैरे घेतले. सासूबाईंना भेटायला जायचं होतं ना त्यांच्यासाठी. आणि दीदीचे मुलं वगैरे पण आहेत. आणि इथे दुसऱ्या बहिणीसाठी घेतली होती भेळ. तर ही आहे माझी सगळ्यात मोठी बहीण. आम्ही सख्ख्या 6 जणी बहिणी आहोत आणि ही मोठी बहीण आहे आणि जी सोफ्यावर बसली आहे, जी चेहरा लपवते ना, ती आहे माझ्यापेक्षा मोठी, म्हणजे 4 नंबरची दीदी. जिजू वगैरे घरी नव्हते, तर त्यांची भेट तर नाही झाली, पण आम्ही सगळ्यांनी छान गप्पा मारल्या आणि ही मी आले की लगेच चेहरा लपवत होती. मग तिने आमच्यासाठी चहा ठेवला होता, तर चहा वगैरे घेतला आणि मग जायचं होतं हिच्या घरी, म्हणजे माझ्या 4 नंबरच्या बहिणीकडे. तर मग आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि तिच्या घरी निघालो. सकाळपासून पाऊस होता आणि आता जरा उघडला होता. तर हे आहे माझ्या 4 नंबरच्या बहिणीचं, म्हणजे प्रिया दीदीचं घर. तिचे मुलं पण शाळेतून आले होते आणि इकडे तिच्या सासूबाई आहेत, ज्यांना फ्रॅक्चर झालं आहे, जरा पडल्या होत्या म्हणून. त्यानंतर आम्ही तिथे गप्पा वगैरे मारल्या आणि मग निघालो. येता येता इथे पाणीपुरी खायला थांबलेलो आणि हा बघा आमच्या घराकडचा रस्ता कसा झाला होता. रस्त्यापासून घरी येईपर्यंत गाडी पूर्ण जाम झाली होती आणि लगेचच मला जायचं होतं माझ्या माहेरी, मम्मीच्या घरी. तर गाडी जाणं शक्य नव्हतं, तर मी पप्पांना फोन केला की रस्त्यापर्यंत तुम्ही या आणि आम्ही चालत येतो म्हणून. कसा आहे स्वतः रस्ता, कसा आहे आमच्या तिकडचा? मस्त आहे ना, ॲडव्हेंचर. पाय असं मला झेपत नाही. डबल शूज आहे, उलट डबल चप्पल, डबल शूज. यायचं कोणाला आमच्या गावाला, कोणाला हाऊस. यायचं. बरोबर आम्ही आल्यानंतर पाऊस आलाय. आधी बिलकुल कोरडं होतं आणि आम्ही आल्या पाऊस आला. झालं पोपट पोपट. फिरायचं पावसामुळे. गवतातून जायला पाहिजे. गवतातूनच जावं लागतं अशा वेळेस. गवतातून चालायचं बिंदास्त. अरे काय पण असतं ना. तर अशी अवस्था होते आमच्या रस्त्याची पाऊस आल्यावर आणि समोर पप्पा येऊन थांबले होते आणि आम्ही आलो होतो चालत चालत रस्त्यापर्यंत.
चला आप्पा बाय बाय. तर हे आहे माझं गाव, म्हणजे माझं डोंगरगाव, माझं माहेर. घरी आल्या आल्या सगळ्यात आधी मी माझी चप्पल धुवायला गेले होते. मम्मीचं शॉप आहे गावात, मी तिथे थांबले नाही आणि घरी आले, चप्पल धुतली आणि मम्मीच्या दुकानात गेले. आज बुधवार होता म्हणून गावाकडचा बाजार होता, तर भरपूर गर्दी होती आणि मी आले होते इथे मम्मीच्या दुकानात. ही आहे माझी मम्मी आणि हे आहे माझ्या मम्मीचं शॉप. त्यानंतर दुकानात माझा दादा पण आला होता. त्याचं काहीतरी काम होतं गावात, तर योगायोगाने त्याची पण भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी तो येणारच होता राखी बांधायला. दादा जवळजवळ 1.5 वर्ष US मध्ये होता आणि आता महिन्यापूर्वीच तो आलेला आणि त्याच्यानंतर ही आमची पहिलीच भेट होती. मम्मी गेली माझ्यावर दुकान सोडून. पप्पा आणि मी दुकानात आहे, पण मला काही रेट्स माहीत नाही आहे आणि पप्पा पण गेले बाहेर. जे कुरकुरे जादू हे का? तर मम्मीला एका ठिकाणी भजनासाठी जायचं होतं, तर मम्मी गेली होती लवकरच आणि पप्पा मीच होते. पप्पांना पण जायचं होतं, पण पप्पा माझ्यामुळे थांबले होते आणि मम्मी गेली होती. तर मग बराच वेळ झाला होता, मग आम्ही शॉप बंद केलं आणि आलो होतो घरी. माझे मम्मी आणि पप्पा दोघे पण भजनी मंडळात आहे, तर त्यांचे रोज म्हणजे एक दिवसाआड तरी त्यांना भजन असतंच. इथे मी दूध गरम करायला ठेवत होते आणि दूध गरम करायला ठेवलं कमी गॅसवर आणि पप्पांनी काय केलं ना, झाकण ठेवलं दुधावर आणि दूध उतू गेलं. मला बोलले मम्मी यायच्या आधी पटकन साफ कर, नाही तर मम्मी खूप ओरडेल. आणि येता येता आम्ही आणली होती भेळ आमच्या गावातली. हे काढायचं का? करावं दे. देव भुलला भावासी, देव भुलला भावासी. तर मम्मी गेली आहे भजनाला एका ठिकाणी आणि पप्पा आणि मी थोडंसं भजन म्हणतोय, कारण पप्पांना खूप आवडतं आणि मी आल्यावर ते आल्या आल्या मला बसवतात भजन म्हणायला. आता तुझं माग तुझे ठाई माझी भर. से द्यावे से द्यावे. तर हा आहे नेक्स्ट डे आणि मम्मी बनवते मिरचीची भजी. मिरच्या यात काय मोठ्या मिरच्या या काय भैयाला तुला आवडतं मिरच्या. भजी काढून का? हाय गुड मॉर्निंग. माझी अंघोळ वगैरे झाली आहे आणि मी हा ड्रेस घातला आहे आज. तर आज ना आत्ता ना दादा येतोय राखी बांधण्यासाठी
आणि माझी एक छोटी बहीण आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जी लहान बहीण आहे ना, आम्हाला तिच्या पण घरी जायचं आहे. पण पावसाचं म्हणजे असं आहे की मधूनच पाऊस येतोय आणि ती जिथे राहते तिथे त्या साईडला पाऊस जास्त असतो. तर शिवांशला पण सर्दी झाली आहे आणि घसा पण बसला आहे त्याचा. आणि पावसाचे कपडे म्हणजे रेनकोट वगैरे त्याचा नाही आहे, तर म्हणलं त्याला नको घ्यायला, कारण खूप लांब पण आहे तिचं घर. पण आम्हालाच वाटलं होतं की चला सगळ्यांची भेट होईल, त्याला पण भेटता येईल सगळ्यांना. पण म्हणलं नको, खूप लांब आहे, पाऊस पण चालू आहे सारखा. परत इथून गेल्यावर स्कूल आहे, नंतर एक्झाम्स आहे त्याच्या, तर स्कूल बुडवून चालणार नाही. आणि हे पण येत आहेत. मग हे आले की हे मी आणि मम्मी पप्पा आम्ही जाणार आहोत माझ्या छोट्या बहिणीच्या घरी. तर दादा आला होता राखी बांधायला. जरा वेळ गप्पा मारल्या त्याने पप्पांसोबत, मम्मीसोबत, आणि मग मी त्याला राखी बांधली आणि पप्पांना पण राखी बांधली. तो ऑफिसलाच जायला निघाला होता, तर येता येता थांबला होता घरी. लास्ट इयर मी त्याला राखी नाही बांधू शकले आणि भाऊबीज पण नाही झाली, कारण तो इकडे नव्हता, US मध्ये होता आणि आता 1-2 महिन्यापूर्वी तो गावी आला आहे. अकोल्यापर्यंत जाईल. तर आता निघालो होतो आम्ही जायला, आणि जेव्हा घरी होतो ना तेव्हा खूप ऊन होतं, आणि जसं जसं आम्ही पुढे येत होतो आम्हाला खूप पाऊस लागत होता. तर इथे एका झाडाखाली थांबलो होतो पावसाला म्हणून. माझ्याकडे रेनकोट नव्हता, तर मी चांगलीच भिजले होते, केस वगैरे ओले झाले होते. मी भिजले, तुम्ही नाही भिजले. नको बाबा, मग भीती वाटते. तर हा आहे माझ्या लहान बहिणीचा मुलगा. तर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा वगैरे मारल्या, त्यांना भेटलो आणि आता निघालो होतो. ही माझी लहान बहीण आहे जी उभी दिसते, आणि आता चाललो होतो खंडोबाच्या मंदिरात. मला खूप आवडते यांचं गाव. हे बघा, हे मंदिर, ग्रामपंचायत इकडनंच आहे. हा, इकडनंच. चला, हा एक इथे लिहिलंय ना मंदिराकडे. तर आत्ताच आम्ही घरी पोचलोय, म्हणजे 15-20 मिनटं झाले, आणि हे गेलेत घरी, कारण यांना लवकर जायचं होतं इकडे, म्हणजे इकडे जरा वाघाची भीती आहे ना, तर लवकर निघायचं होतं त्यांना. मग खूप पाऊस लागला मध्ये, पण आम्ही थांबलो नाही आणि डायरेक्ट घरी आलो, आणि केस वगैरे पूर्ण भिजलेत माझे. तर आता मम्मी आणि मी चाललो आहे, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत इथे गावात, तर त्यांच्याकडे चाललो आहे. ॲक्च्युली ते नेहमी आल्यावर बोलतात की एकदा ये म्हणून घरी, पण मला टाईम नसतो. तर आता आहे टाईम, तर म्हणलं जाऊन येते. त्यांची माझ्या बऱ्याचशा व्हिडिओवर कमेंट असते, फॅमिली डॉक्टर ते आमचे खतोडे डॉक्टर म्हणून. तर आमच्या घराच्या जवळच त्यांचं हॉस्पिटल आहे. तर आम्ही आलो होतो इथे, बऱ्याच वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांना पण खूप छान वाटलं भेटून, आणि आम्हाला पण छान वाटलं एवढ्या दिवसांनी भेटून. तर हा गावाकडचा आता शेवटचा व्हिडिओ आहे, कारण व्हिडिओ खूप लेट होत आहेत, त्याच्यामुळे मी सगळंच या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलं आहे. बरंचसं कट पण केलं आहे, काही क्लिप्स. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओला. तर ठीक आहे, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.